नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज आपण बघणार आहोत श्रुती म्हणजे काय आणि श्रुती मध्ये स्वरांचं विभाजन हे कसं केलं गेलेलं आहे. हा स्पेशल पेपरचा टॉपिक आहे, S1 मधला टॉपिक आहे. TYच्या विद्यार्थ्यांना पण यावर नोट येऊ शकते, त्यामुळे SY आणि TY दोन्ही विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे श्रुती आणि श्रुतींचं स्वरांचं श्रुतींमध्ये केलं गेलेलं विभाजन. ओके, आता सगळ्यात आधी आपण बघूयात की श्रुती म्हणजे काय. श्रुती म्हणजे सुराचा सूक्ष्मतम आविष्कार. तर स्वर आपण बघितलेले आहेत की स्वर प्रामुख्याने कोमल तीव्र मिळून 12 स्वर भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये प्रामुख्याने मानले गेलेत. तर 2 निकटच्या सुरांमध्ये ऐकू येणाऱ्या नादस्थानांना श्रुती असं म्हणतात. आता ही श्रुतीस्थानं 22 मानली गेलेली आहेत. 22 नादस्थानं ही प्रामुख्याने आधारभूत आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये मानली गेलेली आहेत आणि त्यामध्ये आपण हे 12ही स्वर शुद्ध कोमल तीव्र मिळून 12ही स्वर आपण त्यामध्ये वापरतो. त्यात 7 शुद्ध स्वर आहेत, 4 कोमल स्वर आहेत आणि 1 तीव्र स्वर आहेत. आता ह्या 22 नादांचा फक्त गायन वादनामध्ये प्रयोग केला जातो, कारण श्रुती ह्या असंख्य असू शकतात. असंख्य श्रुती आहेत कारण आपल्या कानांना वेगवेगळे आवाज ऐकू येतात, सो वेगवेगळ्या स्थानांवर वेगवेगळ्या श्रुती असतीलही. परंतु संगीतामध्ये उपयुक्त असे 22च नाद प्रमाणित मानले गेलेले आहेत. तर ते 22च नाद प्रामुख्याने मानले गेलेले असल्यामुळे ह्या श्रुती ज्या आहेत त्या 22 आहेत. आता त्याच्यामध्ये ह्या 22 श्रुतींचं विभाजन स्वरांमध्ये कसं केले गेलेलं आहे. तर तो एक श्लोक संगीत रत्नाकरमध्ये शारंगदेवांनी लिहिलेला आहे. त्याच्यावरनं तुम्हाला त्याचं वर्गीकरण समजेल. हा श्लोक जरी तुम्ही पाठ केलात तरीसुद्धा तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही की कोणत्या स्वराला किती श्रुती आहेत ते. चतुश्च चतुश्च चतुश्चैव षड्ज मध्यम पंचमः द्वैद्वै निषाद गंधारो तिस्त्री ऋषभ दैवतो. म्हणजे अर्थातच षड्जाला, मध्यमाला, पंचमाला, सा म प यांना प्रत्येकी 4-4 श्रुती, गंधाराला आणि निषादाला प्रत्येकी 2-2, तसेच ऋषभ आणि दैवत यांना 3-3 श्रुती दिल्या गेलेल्या आहेत. त्यांचं विभाजन हे असं केले गेलेलं आहे. आता ह्यामध्ये मतवाक्यता कशी आहे की प्राचीन काळी त्यांची स्थानं कशी होती आणि आधुनिक काळामध्ये त्यांची स्थानं कशी गेलेली आहेत. तर त्याची नोट ज्यावेळेस मी पाठवेन त्यावेळेस मी तुम्हाला दोन्ही मतवाक्यतांप्रमाणे त्यांची स्थानं पण त्याच्यावरती पाठवणार आहे की साचं स्थान कुठलं, रेचं स्थान कुठलं, गचं स्थान कुठलं, प्राचीन मतानुसार कितव्या स्थानावर आहे, त्याचप्रमाणे आधुनिक मतानुसार कितव्या स्थानावरती त्या श्रुती आहेत. आता प्राचीन काळामध्ये स्वराची स्थापना ही अंतिम श्रुतीवरती केलेली आहे. म्हणजे जसं साला 4 श्रुती आपण मानल्या गेलेल्या आहेत, तर अर्थातच सा जो आहे तो 4थ्या श्रुतीवरती येतो. रे जो आहे तो अर्थातच रेला 3 श्रुती आहेत, त्यामुळे 5, 6, 7 7व्या श्रुतीवरती. गंधाराला 2 आहेत, त्यामुळे 8 आणि 9 9व्या स्वरावरती ती श्रुती मानली गेलेली आहे. मध्यमाला परत 4 आहेत, 9, 10, 11, 12 10, 11, 12, 13 13व्या श्रुतीवरती आहे. परत पंचमाला 4 आहेत, 14, 15, 16 17व्या श्रुतीवरती पंचम आहे. परत दैवताला 3 आहेत, 18, 19, 20 20व्या श्रुतीवरती ध आहे आणि अर्थातच 22व्या श्रुतीवरती निषादाची त्यांनी स्थापना केलेली आहे. म्हणजे हे प्राचीन मत झालं. या प्राचीन मतानुसार जी शेवटच्या स्थानावरती ती श्रुती मानली गेलेली आहे. तर आता आधुनिक मतानुसार काय आहे. अर्थातच आधुनिक मतानुसार त्यांनी पहिल्या स्थानावरती ती श्रुती स्थापन केलेली आहे. सो पहिल्या स्थानावरती म्हणजे अर्थातच आधुनिक मतानुसार 1 पहिल्या नंबरला, 6 हा पहिल्या नंबरला आहे. त्याच्यानंतर 5व्या क्रमांकावर ऋषभ स्थापन केलेला आहे. त्यानंतर 8व्या क्रमांकावर गंधार स्थापन केला आहे. 10व्या क्रमांकावर मध्यम स्थापन केलेला आहे. 14व्या क्रमांकावर पंचम आहे.
त्याच्यानंतर 18व्या क्रमांकावर दैवत आहे आणि अर्थातच 21व्या क्रमांकावर निषाद स्थापन केलेला आहे. तर अर्थातच तुम्ही ते ज्यावेळेस काढाल आणि प्रत्येक स्वराला किती किती श्रुती दिल्या गेलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे त्यांचं विभाजन तुम्हाला काढल्यानंतर करता येईल. आता दोन्ही काळांमध्ये श्रुतींची स्थानं बदलली गेलेली असल्यामुळे प्राचीन काळामध्ये काफीला शुद्ध थाट मानलं गेलेलं आहे, जे काय म्हणतात आपल्या कर्नाटकी संगीत पद्धतीमध्ये काफी थाट मुख्य त्यांचा मानला गेला जातो. कारण काफी थाटाला शुद्ध थाट मानलं गेलेलं आहे, कारण अर्थातच ते प्राचीन मताप्रमाणेच त्यांचं जे श्रुतीस्वर विभाजन आहे ते करतात, त्यामुळे काफी थाट शुद्ध त्यांच्याकडे मानला गेला जातो. आणि आधुनिक काळामध्ये मात्र बिलावल थाटाला शुद्ध थाट म्हटलं गेलेलं आहे. आधुनिक मताप्रमाणे जी स्थानं जी श्रुतींची आहेत त्याप्रमाणे ते बिलावल थाटामध्ये मानले गेलेले आहे. तर त्यामुळे ह्या श्रुती स्वर विभाजन हे तुम्ही लक्षात ठेवा की कुठल्या स्वराला किती श्रुती आहेत. परत मी एकदा सांगते, षड्ज, मध्यम, पंचम हे अर्थातच हे कोमल आणि तीव्र नाहीच आहेत, सगळे शुद्ध स्वर आहेत, पण तरीही त्या स्वरांना 4-4 श्रुती दिल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर गंधार आणि निषादांना प्रत्येकी 2-2 श्रुती दिल्या गेलेल्या आहेत. अर्थातच एक शुद्ध दैवताची आहे, शुद्ध गंधाराची आहे आणि दुसरी जी आहे ती कोमल गंधाराची आहे. एक शुद्ध निषादाची आहे, दुसरी जी आहे ती कोमल निषादाची आहे. रे आणि ध यांना सुद्धा 3-3 श्रुती दिल्या गेलेल्या आहेत. आणि अर्थातच प्राचीन मतानुसार जे आहे ते शेवटच्या स्थानावरती त्याची स्थापना केलेली आहे त्या स्वराची, आणि आधुनिक मतानुसार ही पहिल्या स्थानावरती त्या श्रुतींची स्थापना केली गेलेली आहे. तर अर्थातच परत एकदा मी सांगते की ह्या असंख्य नादांमधनं त्यांनी असे 22 नाद शोधलेत. ते 22 नादच संगीतामध्ये उपयोगाला आणले जातात आणि त्या 22 नादांचाच संगीतामध्ये उपयोग केला जातो. त्यामध्येच हे आपले 12ही स्वर त्याच्यामध्ये त्यांनी डिव्हाइड केलेले आहेत. आणि त्यामुळे श्रुतींचा खूप जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करता आला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की आपण एखादा षड्ज लावला, काही वेळेला तो अगदीच बेसूर होत नाही, षड्जाचा रिषभ होत नाही किंवा षड्जाचा निषाद होत नाही. षड्ज हा षड्जच असतो, पण तो त्याच श्रुतीवरती कमी अधिक होत असतो. तर असा हे सूक्ष्म फरक पण आपल्याला ओळखता यायला पाहिजे. अधिक स्वरांमधले फरक आपल्याला ओळखता येतात, परंतु त्याच स्वरावरती श्रुतींमधला फरक आपल्याला ओळखता येत नाही. त्यासाठी खूप मायन्यूटली गाणं ऐकलं गेलं पाहिजे, खूप मायन्यूटली षड्जाचा अभ्यास, प्रत्येक सुराचा अभ्यास केला गेला पाहिजे. त्यातलं अंतर हे समजून घेतलं पाहिजे. तर मग तुम्हाला त्या 22ही श्रुतींचा, त्या 22 श्रुतींमध्ये ते 12 स्वर कसे आहेत, त्या 12 स्वरांचा आपल्याला खूप जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो. तर हा श्रुतीस्वर विभाजनाचा टॉपिक तुम्ही अवश्य करा. आणि पेपरमध्ये लिहिताना सुद्धा दोन्ही मताप्रमाणे तुम्हाला तो चार्ट काढणं अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये खाली स्वर दाखवले आहेत, वरती अंक लिहिलेले आहेत आणि त्या प्रत्येक अंकावरती कुठल्या अंकावरती ती श्रुती आहे, ती श्रुती तुम्ही त्या अंकावरती प्रस्थापित करायची आहे दोन्ही मतानुसार. आणि अर्थातच श्रुती म्हणजे काय हे पण त्याच्यात लिहिणं अपेक्षित आहे. सो त्याचा तुम्ही त्या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करा. आणि काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही मला विचारू शकता, व्हॉट्सअप करू शकतात किंवा क्लासरूमला आपल्या तुम्ही विचारू शकतात आणि त्या पद्धतीने त्याचा तुम्ही अभ्यास करा. धन्यवाद.